मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. जसं की मी तुम्हाला रोज म्हणते, माझी सकाळ ही किचनमध्येच होते आणि किचनमध्येच माझ्या आज पण सुरुवात आहे. सो मी चपात्या करून घेते आणि एक गोष्ट दाखवते तुम्हाला. आमच्या घरात सकाळपासून एकच गाणं वाजते, पण जय रामकृष्ण हरी हीच वाजतं फक्त. तर गाईस, आज आम्ही जाणार आहे विहीर बघायला. सो मी तुम्हाला आमची फायनली विहीर दाखवते, कारण पावसामुळे ती खूप गच्च भरलेली आहे. तर मी आज तिकडे जाणार आहे. पाऊस तर भरपूर पडतोय. सो बघा तुम्ही पण. इकडे बघा कोण आहे पोत घालून, माझे आहो. गाईस, हे असलं उसाचं चाललं. गाईस, रस्ता बघा, फक्त विहिरीचं पाणी बघायला आमचं कळलं. शेवटी मस्ती आणि आता नको वाटते उभे झालं म्हणून, पण आम्ही जाणारच काय पण करू. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। ऊस वगैरे तर बघा कसा पडला इकडचा. यश आमचं म्हणतोय धरण बघा, हे धरण बघा, धबधब्याचं पाणी. तर गाईस, मी असलं धरण पार करून विहीर दाखवते तुम्हाला. आणि आता खरी दाखवते, म्हणजे आमची विहीर कशी भरली. काटोकाट विहीर भरलेली आहे गाईस, पावसामुळे. ती पण कशी दिसते बघा. ह्या असल्या ह्याच्यात मला माझ्या आई पाठवत नव्हत्या, पण मी मागे लागून आली. सो मला तुम्हाला पण दाखवायचं होतं आणि सो मला पण बघायचं. कोण दाखवतो बोलतात आणि असल्या ह्याच्यात. तर गाईस, हे कॅमेरा पाण्यात घालून दाखवत आहेत. घातला त्याचं पाणी पण. गाईस, कसं वाटलं तुम्हाला आमच्या इथलं पाणी आणि असल्या पाण्याची विहीर भरलेली. तर गाईस, आम्ही चाललो आता घरी. बघितलं तुम्ही आमच्या विहिरीचं इथे पाणी. पावसात भिजायची मजाच वेगळी असते गाईस. आणि माझ्या आहो पुढे गेलेत ना, सो म्हणून मी भिजते आता, नाही तर माझा दम नव्हता एवढा भिजायचा. लागल्याने हे जरा माझ्या आईने बघितलं ना आता, तर 4 शब्द काय 4 शिवाय ऐकून घ्यायला लागणार आहेत. तर गाईस, कसं भिजलोय बघा आम्ही. तुम्हीच सांगा गाईस, आपल्या आयुष्याची आपण मज्जा कधी घ्यायची. आपल्या घरातली मस्त म्हणतात, पाऊस आलाय भिजू नको, तू आजारी पडशील. मस्त घरातले म्हणतात. मग मज्जा आयुष्याची घ्यायचीच तर कधी. तुम्हीच सांगा गाईस. कसं आहे माहितीये का, पाऊस हा महिने असतात. उन्हाळा पावसाळा हिवाळा, मग ते महिन्यानुसार येतो पाऊस. पण मज्जा जरी कधी घेणार, आपण बोलणार, आपण मस्त म्हणणार की बाबा पावसात भिजायचं नाही. म्हणून कोणताही क्षण सोडू नका आणि पावसात एकदा तरी भिजा. गाईस, तुम्ही म्हणता मी कितीच व्हिडिओ मध्ये हसत नाही वगैरे, काय करत नाही, म्हणजे अशी थकलेली इथे असते. पण खरं तर सांगायचं म्हणलं ना, एक तर माझ्या आयुष्यातला पहिला व्लॉगिंग चॅनल, मला कोणता अनुभव नाही, काही नाही. सो तरी पण मी करत होती आणि मी करणार पण. फक्तच की इथून पुढे माझा हसरा चेहरा राहील. कंटाळा काय तो, कारण मला घरातील कामं पण खूप असतात. सो ते हँडल करून मला करावं लागणार आहे आणि मी ते नक्की करीन. चला गाईस, जातो आम्ही आता घरी. आता हे स्वागतासाठी आमच्या ऊस आहे गाईस. सो ते स्वागत करायला माणसं पुढे थांबलेत आणि आता तो पार करून जायचे आम्हाला. गाईस, आता आम्ही दोघं चाललोय. कसं घरापाशी आलो की छत्री सुरू केली. खरं आहे आमच्या बाहेरच आहे ती. आले आमचं घर. तर गाईस, फायनली आम्ही घरी पोहोचलोय. ती घरी येऊन एवढं खोटं बोलतेत ना, विचारूच नका. आम्ही सोलार कडे गेलो नाही तरी बोलतेत आम्ही सोलार पाशी गेलो. व्हिडिओ म्हणजे माझा पण चॅनल आहे, सो मी करणार. कुठला चॅनल आहे तो सांग. अर्चना शिंदे, अर्चना गणेश शिंदे, 14 गणेश मी. तर गाईस, माझ्या चाललेली दादांच्या लुणावरती दूध घालायला डेअरी, आणि आता ती कॅन्सल झाली. सो आता चालले स्कूटी घेऊन.
तर गायस मी घेते आता कपडे बदलून, कारण स्वयंपाक किती पण करायचा आहे. सो चिकन इथे करायचं आहे आणि पूर्ण अंग भिजले पूर्ण. सो कपडे आता